मित्रांनो, आपल्या भारतात ते पंच कैलाश आणि पंच कैलाशमध्ये ते कैलास मानसरोवर, दुसरं आहे श्रीखंड महादेव कैलास, तिसरं आहे किन्नौर कैलाश, चौथं आदि कैलाश आणि आपण जो ट्रेक करतोय तो मणिमहेश कैलास. अशा 5 कैलासामधले मणिमहेश कैलासाचा ट्रेक आपण करतोय. मराठीमधला पहिला मणिमहेश कैलासचा व्हिडिओ मी बनवत आहे. या व्हिडिओत तुम्ही मणिमहेशचा ट्रेक कशा रीतीने करू शकता, इथं कसं पोहोचू शकतात, ह्या ट्रेकचे टप्पे कसे, राहण्याची व्यवस्था काय, सर्व इत्थंभूत माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे. ह्या आध्यात्मिक यात्रेचा संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा. काही प्रश्न उपस्थित होत असेल तर कमेंट करून नक्की विचारा आणि आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त नक्कीच शेअर करा, कारण की ही आध्यात्मिक यात्रा आहे, सर्वांपर्यंत नक्कीच पोहोचली पाहिजे. सुरू करूया मणिमहेशची आपली मराठीतून पहिली यूट्यूबमधली ही यात्रा. हर हर महादेव. तर यात्रेला सुरुवात करण्याआधीच आपण जिथं रूम घेतलेलं आहे तिथंच आहे ते 84 मंदिर. मग तिथंच आपण दर्शन घ्यायला आलो होतो महादेवाचं आणि आता सूर्योदयाचं देखील दर्शन झालेलं आहे. आत्ता जे तुम्ही हेलिकॉप्टर पाहिलं ना, तर इथं वरती एक हेलिपॅड आहे आणि भरमोरपासून गौरीकुंडपर्यंत ते हेलिकॉप्टर सेवा मणिमहेशची चालती. आपण हेलिकॉप्टरने देखील मणिमहेशची ही यात्रा करू शकता. आता मणिमहेशची यात्रेचा माझा आजचा पहिला दिवस. तर भरमोरवरून आपल्याला सर्वात आधी जावं हडसरला. तर हडसरला जाण्यासाठी नेमकं आता कसं जावं लागेल, शेअरिंग जीप तर काही मिळत नाही, सेपरेट जीप करून जावं लागतं आणि त्याचं भाडं बरंच लागतं, जवळपास 700, 800, 1000पर्यंत टाईमनुसार. परंतु आपण काल ज्या बसने आलो ती बस बरोबर 10 वाजता इथं आली होती. तर मला तरी वाटतं बसची वाट पाहून आपण 10 वाजता बसने जाऊ आणि बघूया. आज आपण मणिमहेशचा हडसरपासून ट्रेक सुरू करून धांचोपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आणि संपूर्ण ट्रेक मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा. हर हर महादेव. 84 टेम्पलचं दर्शन करून आपण चालत चालत ज्या गेटकडे येतो ना, तेच भरमोरी गेट आहे. गणपती बाप्पाचं मस्त एक चित्रण ह्या गेटवर केलेलं दिसतं. हे जे पाहत आहे ना, हे भरमोरचं ओल्ड बस स्टँड म्हणजे जुनं बस स्टँड होतं. हे एवढ्या सर्व बसेस आहे आणि इथंच थांबतात बसेस. परंतु आत्ता जे नवीन बस स्टँड झाले ते इथून 1.5 किलोमीटर दूर आहे ह्या खालच्या रोडनी. तर आपल्याला जर लांबच्या गाड्या पकडायच्या असेल तर आपण तिथं जाऊनच पकडू शकतो, कारण की सीट्स वगैरे आपल्याला व्यवस्थित मिळतात. हडसरची गाडी आपली 10 वाजता येणार इथं, परंतु आता ह्या शेअरिंग जीपवाल्यांशी बोलणं झालं, त्यांच्याकडे आहे माणसं. तर बघूया, झालं ॲडजस्ट तर त्यांच्याबरोबर आपण निघून जाऊ, कारण की 7:30 वाजलेले. तर लवकरात लवकर जाऊन तेवढाच आपला ट्रेकसाठी वेळ आपल्याला जास्त मिळेल मग आपल्याला. तर फायनली आपल्याला आपली शेअरिंग जीप गाडी मिळालेली आहे हडसरला जाण्यासाठी. चहा प्यायला मी आत्ताच चहा आणि बिस्किट खाल्ले. जवळपास 8 वाजलेले बरोबर. तर पाहूया हडसरला किती वाजेपर्यंत पोहोचू आपण आणि कशा रीतीने आजचा आपला ट्रेक सुरू होतो मणिमहेश. हर महादेव सर्व मित्रांनो, आपण बरोबर अर्ध्या तासामध्ये 8:44ला पोहोचलेलो आहे आपल्या मणिमहेशच्या बेस्ट विलेज हडसरमध्ये. हे हडसर गाव पाहता तुम्ही. इथं देखील बरेच सारे राहण्याचे ऑप्शन्स आहे. जवळपास 1 किलोमीटरपासून पाहत आलो मी ढाबे, राहण्याचे ठिकाणे.
गेट हेच आहे मणिमहेशचा सुरुवात जिथून होती ते हे प्रवेशद्वार आपल्या हडसरमधलं हे. इथं जर बोर्ड दाखवायचे झाले तर इथं टुरिस्ट गाईडचे नंबर लिहिलेले. त्याचप्रमाणे पवित्र मणिमहेश यात्रेमध्ये आपल्याला कशा कशा रीतीने जायचं आहे. त्याच्यामध्ये 2 किलोमीटर तोसका गोट, 3 किलोमीटर 2 आली, 6 किलोमीटर धांचो जो पहिला स्टॉप असतो, 8 किलोमीटर शिवघराट, 9 किलोमीटर सुंदरासी, 12 किलोमीटर गौरीकुंड आणि 13 किलोमीटर मणिमहेशची. तर सुरू करूया आपली ही यात्रा. आपण दर्शन घेऊ पायरीचं पहिलं आणि सुरुवात करू आपल्या मणिमहेश यात्रेचा. हर हर महादेव. बरोबर 8:45 वाजता आपण मणिमहेशचा यात्रेचा ट्रेक हा सुरुवात केलेली आहे. इथून बघूया पहिला स्टॉप आपला कसा राहतो आणि आज आपण कुठपर्यंत पोहोचतो. शक्यतो धांचूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. बघूया भोलेनाथची इच्छा कुठपर्यंत आपल्याला घेऊन जाता आज ते. आणि आजचं वातावरण तुम्ही पाहताय, ऑगस्ट महिन्यातली 7 तारीख आहे आज आणि आजचा आपला यात्रा सुरुवात झालेली आहे. यात्रेला काठी लागली तर काठी देखील आपल्याला मिळते इथं. 20 रुपयाला काठी आहे. क्या नाम है तुम्हारा? गौरी शंकर. अपने गौरी शंकर भाई यहाँ पे काठी बेचते हैं. स्कूल में जाते हो? हर हर महादेव. तर काठी घेऊन पण तुम्ही जाऊ शकतात. मी देखील घेतलेली आहे. सपोर्टला चांगली असते काठी इथं. आणि वरतून दिसणारं दृश्य ही रावी नदी जे आपण चंपामध्ये पाहिली होती, बरीच मोठी होती, ती उगमस्थान तिचा इकडंच आहे. चलो जय मणिमहेश. आज कहाँ तक जाऊंगा मैं? चलने के ऊपर है. बघा आपल्याला आपला साथीदार मिळालेला इथं मस्त एकदम. ज्याप्रमाणे आपण गिरनार पर्वतची सुरुवात करताना हनुमंताचं दर्शन घेतो, त्याचप्रमाणे इथं देखील हनुमंतांचं दर्शन घेऊ. प्रार्थना करू का हे हनुमंता हा मणिमहेशची यात्रा करण्यासाठी शक्ती दे, बुद्धी दे, ज्ञान दे. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसती हो लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुतनामा. आणि पहिलाच आपल्याला ब्रिज हा लागतो इथं. फार सुंदर असा ट्रेक आपला होतो हा. ॲक्च्युली आता ऊन आहे ना जास्त वाजलेले फक्त 8:55 आहे आत्ता. तरी देखील ऊन दुपारच्या उन्हासारखं लागलेलं आहे. त्याच्यामुळं तुमच्याबरोबर सनग्लासेस आणि हॅट किंवा कॅप नक्कीच कॅरी करा. मी माझ्याबरोबर एक हॅट घेतलेली आहे, ती घालतो आता आणि कंटिन्यू करतो पुढं. तर झालो आहे आपण पूर्ण रेडी म्हणजे रेडीच आहे आपण. पण थंडीचं जॅकेट काढून टाकलं कारण की आता गरम होतं आहे थोडं. आणि हॅट घातली आणि बाबा आपल्याबरोबरच चालत आहे. जालंधरचे बाबा आहे हे. तो आप पहली बार आ रहे हो बाबा? पहली बार आए हो बाबा. अच्छा, इससे पहले कोई ट्रैक यात्रा की है बड़ी? नहीं, कोई भी नहीं. चलिए हो जाएगा भोले का नाम लेके. तर जवळपास 1 किलोमीटरचं अंतर पार केल्यानंतर आपण येतो ह्या बोर्डाजवळ. इथं इको डेव्हलपमेंट कमिटीचं ऑफिस आहे. इथं आपल्याला तुमचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. 100 रुपयाची याची फी भरावी लागते आणि मग तुमचं रजिस्ट्रेशन हे इथे केलं जातं. आता मी जेव्हा घरून निघालो ना तेव्हा माझं ऑनलाईनच रजिस्ट्रेशन मी केलं होतं. दाखवतो मी. ऑनलाईन रजिस्ट्रेशन काही अशा प्रकारे करून त्याचं मी PDF ची प्रिंट घेऊन मग इथं आता दाखवली. ते म्हणे ओके चालेल, ही प्रिंट पण चालेल किंवा तुम्ही नाही केलं ऑनलाईन इथून जरी केलं तरी चालेल. पण हे एंट्री करूनच नक्की पुढं जा कारण की आपलं
एंट्री असते इथं का किती जण वरती गेलेले आपल्या सेफ्टीसाठीच हे असतं, त्याच्यामुळे ही एंट्री नक्की करा, ऑनलाईन करा किंवा इथे येऊन ऑफलाईन करा. आता 1 किलोमीटरचं अंतर पार करून आलेलो आहे ना, आता वरती चाललेलो आहे. जाऊया. हर हर महादेव. ते खाली ते गाव मी झूम करतो, दाखवतो तुम्हाला. हडसर गाव आणि इथून आपला ट्रेक सुरू झाला आणि बरंच वरती आलो आहे आपण आता. ॲक्च्युली ऊन इतका कडक आहे ना, त्याच्यामुळं थोडंसं असं बॉडी लगेच डिहायड्रेट होती आपली. पण सारखं पाणी पित राहिलं आणि त्यातल्या त्यात ORS जर आपल्याबरोबर असेल ना, तर काय अडचण येत नाही. लेमन गोळ्यासुद्धा आपल्याबरोबर ठेवा. लेमन गोळ्यांचं पाकिट मी आणलं होतं, परंतु प्रॉब्लेम असा ते बॅगमध्येच विसरलो मी. ORSची पावडर आता पाण्यात मिसळून घेतो आणि तेच पाणी सिप सिप करून पेत आता पुढं चालतो. ट्रेक करत असताना तुम्हाला जागोजागी असे छोटे छोटे ढाबे देखील दिसून येतील आणि तुमच्या नाश्त्याची व्यवस्था देखील इथं होईल. क्या क्या रहता है भाई नाश्ते में? हाँ नाश्ते में मैगी मिलनी, दाल चावल मिल जाने. दाल चावल पराठा. हाँ जी. अच्छा, म्हणजे एवढं वर जरी आले तरी तुम्हाला मॅगी, दाल चावल आणि पराठा मिळेल. आणि तुम्ही थकले जरी तरी काही अशी राहण्याची व्यवस्था देखील इथं होईल. हे बघा, ये रहने का व्यवस्था कैसे रहता है, मतलब कितना चार्ज करते हो आप इसका खाने के साथ? खाने के साथ 400 होने शायद. 400-500. अच्छा, हाँ, मतलब सीज़न के हिसाब से 400-500 पर्यंत ते चार्ज करतात इथं. आणि हे बघा, हे मुलं देखील इथं ट्रेक करताय. लहान लहान मुलं, एवढी लहान मुलगी. ऊपर जाओगे मनी महेश? हाँ, नहीं जाओगे? जाएंगे. अच्छा, तो क्या नाम है आपका? अंशिका. अंशिका. देखिए अंशिका सुद्धा वर चाललेली आहे. कौन सी स्टँडर्ड में हो आप? फोर्थ में. अरे बाप रे, चौथीची मुलगी वरती चाललेली आहे. हाँ 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 हाँ. और ये अंशिका से भी छोटी है. तेरा क्या नाम बेटा? प्रीशु शर्मा. हाँ? प्रीशु शर्मा. पीशू तू कौन से स्कूल में है, कौन से स्टँडर्ड में? फर्स्ट में. बाप रे, पहिलीची मुलगी वरती चालली म्हणे महेशला. हरिओम हरिओम. एवढे लहान लहान मुलं ते इथले स्थानिक आहे, पण चांगली गोष्ट आहे. आणि ह्या वयातच त्यांना ट्रेकिंगची सवय देखील झाली पाहिजे. कृष्ण जन्माष्टमीला मणिमहेशची यात्रा असते आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर इथं आता रस्त्याचं काम चालू आहे सध्या. 10 दिवसांवरच ती यात्रा आहे. आपले एनर्जी फूड, चिक्की, शेंगदाणे. ॲक्च्युली नाशिकमध्येच मी मोठा बाजार केला होता. मला माहीत होतं ट्रेकला आपल्याला ह्या वस्तू गरजेचं आहे. तुम्ही देखील ORSच्या पुड्या, चिक्की, शेंगदाणे, फुटाणे अशा वस्तू बरोबर ठेवा. मणिमहेशचा ट्रेक करताना अशी जागोजागी बाकडी ठेवलेली आहे. त्या बाकड्यावर बसून तुम्ही थोडी रेस्ट घेऊ शकता. तर फायनली आपण आता पोहोचलेलो आहे ते यमकुंडमध्येच आपण पाणी बिनी भरू शकतो. इथं टेंट वगैरे देखील आहे, राहण्याची व्यवस्था. आणि मग इथून आपला प्रवास आता जाईल तो पुढं धांचोकडं. यमकुंडपासून धांचोचं जे अंतर आहे ते जवळपास 2 किलोमीटरचं आहे.
तर लवकर जाऊ आपण आणि मला तर वाटतं आज आपण डायरेक्ट मनी महेशला जाण्याचा प्रयत्न करू. तर लेमन गोळी घेतली आपण आणलेली, परंतु आता पर्याय नाही, आपल्याला घ्यावं लागेल. रस्त्यात चालत असताना अशी लँडस्लायडिंग देखील दिसेल तुम्हाला, त्याच्यामुळं जपून आणि चाहूल घेत चला, कारण की कधी इथं काय होऊ शकतं हे सांगता येत नाही. आता काल का परवाचीच घटना आहे जी उत्तर काशीमध्ये घडली. धारालीमध्ये एक मोठं ढगफुटी झाली आणि अनेक जणांचा बळी त्यात गेला. ते गाव खाली दिसते पाहते, तिथून आपण सुरुवात केली होती 9:15 वाजता आणि आता वाजलेले 11. 1 किलोमीटर अंतर आहे धानचीचं. सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण. ऑगस्ट महिन्यामध्ये खरंच हा ट्रेक सुंदर वाटतो एकदम. उष्णता पण कमी जाणवती, थोडी थंडी, थोडं उष्ण आणि पाऊस नाही, ती एक गोष्ट चांगली आहे. पण जसजसा हा ट्रेक पुढे जातो तसतसं निसर्गाचं सुंदर रूप, सुंदर दृश्य आपल्याला दिसायला लागतं. आणि खाली वाहणारी ही रावी नदी, हिचं पात्र किती छोटं आहे आणि चंबामध्ये जेव्हा आपण गेलो होतो तेव्हा किती मोठं होतं. आपण पोहोचलोय ते दुनाली. ब्रिजपासून काफी बरंच वर आलो आहे आपण आता. आणि आपण जर स्टेडी पाऊल टाकत हळूहळू शॉर्ट स्टेप्स घेत जर चढत राहिलो ना, तर लवकर आपला ट्रेक पूर्ण होतो. म्हणजे जे डेस्टिनेशन आपल्याला कवर करायचं असतं ते आपण लवकर कवर करू शकतो. स्टेडी फक्त न थांबता आपण चालत राहिलं पाहिजे. तर थोडी रेस्ट घेतोय आता. इथं बसलोय आपण, बरंच वर आलोय आपण, पण आपण कंटिन्यू स्टेडी आणि शॉर्ट स्टेप्स घेत आलो, त्याच्यामुळं इथपर्यंत पोहोचलोय. आता इथून धानचू मला तरी वाटतं 1-1.5 किलोमीटर असेल. जाऊया आपण. तर फायनली हडसरपासून आपण आता 4 किलोमीटर पुढं आलेलो आहे आणि धनचो इथून 1 किलोमीटर अंतरावर राहिलेले. हडसरपासून 4 किलोमीटर यायला आपल्याला आता 11:50 झालेले. म्हणजे 8:45 9:50ला चालू केलं होतं, म्हणजे 2 तास 10 मिनटात आपण 4 किलोमीटर आलेलो आहे. धनचूमध्ये आपण काहीतरी खाऊन घेऊ आणि मग आपला पुढचा ट्रेक हा कंटिन्यू करू मनी महेशपर्यंत. मला वाटलं नव्हतं का मी मनी महेशपर्यंत करेल आज, परंतु याला ॲक्च्युली मला फायदा जो होतो आहे ना, तो काल मी भरमोरमध्ये थांबून ॲक्लमटाईज करून जो भरमाडी मातेचा ट्रेक केला ना, त्याचा फायदा मला हा इथं होतो हा. कारण भरमाडी मातेचा ट्रेक करतानाच मला कॅपॅसिटी जाणवली होती. जर मी डायरेक्ट हडसरला आलो असतो ना, तर प्रॉब्लेम झाला असता थोडा. अजून धानचो लांब आहे थोडं, पण इथूनच धानचोचं टेंटिंग सुरू होतं. हे बघा, याच्यावर नंबर दिलेले, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि इथं तुम्ही जर ट्रेक उशिरा स्टार्ट करत असाल तर इथं तुमची राहण्याची देखील व्यवस्था आहे, खाण्याची व्यवस्था आहे, बरेच सारे टेंट लागलेले आहे इथं. आणि आता जी यात्रा भरणार आहे कृष्ण जन्माष्टमीला, त्याचीसुद्धा इथं तयारी चालू आहे. तर फायनली हा आहे धनचोचा कॅम्पिंग साईट. शिवघराट इथून 2 किलोमीटर, सुंदरासी 3 किलोमीटर.
धांचूमध्ये आल्यावर आपण लंगर सेवा प्राप्त करतो. लंगरमध्ये आपल्याला वेगळं वेगळं भोजन इथं मिळतं, राईस वगैरे सर्व काही मिळतं. आणि मी पाहत होतो का इथं बँकचा अकाउंट नंबर दिलेला असतो प्रत्येक लंगरमध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा, परंतु इथं काही कोड नाही, काही नाही. तर यांच्याकडून माहिती घेतली मी, तर ते बोलले की एका फॅमिलीद्वारे हा लंगर चालू होतो आणि ते कोणत्याच प्रकारचं दान वगैरे घेत नाही. सर सबसे पहले हर हर महादेव, नमस्कार सर। मेरा नाम गोविंद है और सर ये सबसे प्राचीन लंगर जो है यहाँ की तरफ से चलाया जा रहा है और ना ही कोई कमेटी काम कर रही है, उनकी पर्सनल फैमिली का ये लंगर है और ना ही किसी से कोई इसकी पैसे वगैरह ले रहे या कुछ भी स्कैनर वगैरह कुछ नहीं है। और सर एक बड़ी बात ये है यहाँ की कि ये सबसे पहले लंगर स्टार्ट होता है और सबसे लास्ट तक रहता है। बाकी और भी बहुत सारे लंगर लगते हैं लेकिन उनको परमिशनें उतनी दी जाती हैं कि वो 5 दिन, कोई 10 दिन, ये सबसे पूरा 1 मंथ रहता है। सबसे पहले शुरू होगा, आपको अभी ऊपर ट्रैक पे जाओगे कोई लंगर नहीं मिलेगा, नीचे कोई नहीं मिला, और सबसे लास्ट तक ये मिलेगा। और तमाम यात्रियों से यही निवेदन करते हैं कि वह भंडारे में आए। मुझे मालूम भी नहीं था लंगर सेवा है या क्या है, लेकिन अगर आप मणिमहेश आते हो तो ये भरमौर में धांचों में जो लंगर सेवा चलती है इसका प्रसाद का लाभ जरूर उठाइए। हर हर महादेव भाई, धन्यवाद। तर लंगर सेवेत प्रसाद ग्रहण करून आपण पुढं चाललेलो आहे। आता धांचोवरून जेव्हा आपण निघतो ना तेव्हा 2 रस्ते आपल्याला दिसतात। एक खालून जाणारा हा पुलाचा मार्ग आहे आणि इकडूनचा एक मार्ग आहे। समोर जी चढाई दिसते ती आपल्याला खडी चढाई तिथं दिसून येते। तर आपण काय करू, ह्याच मार्गाने जाऊ आणि थोडी खडी चढाई आहे तिथं, तर आपण तिकडूनच जाऊ। ओके, आता 12:50 झालेली आहे। 12:50ला आपण धांचोवरून वरती गौरीकुंडकडे जायला सुरुवात केलेली आहे। आणि ही उफणती रावी नदी आपण पाहतो इथं, त्या ब्रिजचं काम देखील चालू आहे। इथून एकदम व्यवस्थित मणिमहेशचा ट्रेक करत असताना आपण जेव्हा आता वर जातोय धांचोवरून तेव्हा आपल्याला ही दुकानं दिसतात इथं लावलेली। रुद्राक्षांच्या माळा, डमरू, अंगठी आणि सर्व ह्या माळा इथं लावलेल्या आपल्याला दिसतात। परंतु हे लोक एवढं सामान घेऊन इथंच मग कसं करतात, कसं राहतात? आप कितने दिन से दुकान लगाते हैं इधर? इधर हर साल आते हैं सर। और फिर मतलब इधर ही रहते फिर आप हाँ, पूरी यात्रा होने तक? कितने दिन रहते इधर? 1 महीना 30 दिन, फिर अगर इधर बाढ़ भीड़ आ जाए तो फिर वो चले जाते। फिर मतलब सब सामान विमान रहने का लगा देते ना पहाड़ी पे। ये शाल बिल इधर ही सोते हैं आप? और कभी जोर से बारिश आ जाए तो? ऊपर रहते ना चढ़ाव के रहते हैं। सही में आप लोगों का यार मतलब मोटिवेशन है हमारे लिए कि आप इतने दिन यहाँ रहते। हमको 1 दिन भी रहना का इधर मतलब मुश्किल हो जाता है, लेकिन 30 दिन रहते हैं, वो भी इतना सामान लेके आना, वापस नीचे लेके जाना। कहाँ से हो आप? हम उज्जैन महाकाल से। ओ, मध्य प्रदेश महाकाल नगरी से है। ओके, महाकाल नगरी से यहाँ मणिमहेश की नगरी में आए हो? हाँ, हर साल आते हैं ना। अच्छा अच्छा अच्छा, चलो अच्छा लगा आपसे बात करके, धन्यवाद। हर हर महादेव। खालून आल्यानंतर इथून मात्र एकदम स्टीप आणि खडी चढाई लागते आपल्याला। एकदम 90° डिग्रीमधली चढाई आहे ही आणि वरपर्यंत जायचं आहे आपल्याला। आणि हा धबधबा पहा तुम्ही इथं दिसतोय आपल्याला। आणि अजून एक तिकडूनचा जो मार्ग आहे ना तो एकदम वरपर्यंत दिसतो। वर एक रोड दाखवतो तुम्हाला मी, तो याच्यात दिसेल का नाही। जय भोले। हो गई यात्रा? आपका बेटा उसने भी की? अरे यार बहुत बढ़िया। बहुत जल्दी मणिमहेश की यात्रा कर ली है। मैं भी मेरे बेटे को लेके जब वो 4 साल का था तब लेके गया था अमरनाथ। इसको हम ले आए, हम 2.5 साल। हाँ चलिए चलिए, ओके ओके ओके, जय शंकर भैया। धांचोपासून आपण जसजसं मणिमहेशकडे जायला लागतो ना तसतसं एकदम खडी चढाई लागते आपल्याला। म्हणजे धांचोपर्यंत येताना काही वाटणार नाही एवढं, कारण की चढ उतार लागतो आणि प्लेन आहे एकदम। धांचोपर्यंत येताना आहे थोडा चढ आहे,
परंतु धांचोपासून आपण जे मणिमहेशकडे जातो, गौरीकुंडकडे जातो ना, एकदम खडी चढाई लागते. हे बघा आता आपण तिथं लंगर सेवा खाली तिथून इथपर्यंत एकदम स्टीप चढाईने वर चाललेलो आहे. नंतर पुढं आल्यानंतर हा सुंदर दृश्य आपल्याला दिसतं. एक ब्रिज आपल्याला इथं दिसतो आणि इथं मनमोहक असं दृश्य आपल्याला दिसतं. आणि हे दृश्य फक्त आपल्याला दिसतं ते मणिमहेशची यात्रा करताना. फायनली इथे येऊन रोड मिळतात. जो मी खालून वरचा रोड दाखवला होता तुम्हाला तो हा, आणि आपण त्या रोडने आलो जिथून आपल्याला धबधबा दिसला आणि पुन्हा एक ब्रिज लागला. आणि हा रोड घोड्यांचा मार्ग आहे. हा इथून घोडे येतात. आता हा मार्ग इथं एक होतो आणि मग इथून आपण वर जातो मणिमहेशकडं. मणिमहेश पवित्रता, प्रकृती और परमात्मा की एक झलक, असे जागोजागी खूप छान स्लोगनचे बोर्ड लावलेले. छान वाटतं वाचून ते. फायनली 2:50 आपण पोहोचतो आपला तिसरा पडाव शिव घाट. आता इथून गौरीकुंडचं अंतर राहिलेले 4 किलोमीटर आणि पाऊस इथं सुरुवात झालेली आहे. शिव घाटची मान्यता काय आहे तर हे शिवचं घाट आहे. ह्या घाट चलने की आवाज़ निरंतर सुनाई देती है. घाट म्हणजे चक्कीची आवाज इथं सुनाई देते, म्हणून घाट म्हणून शिव घाट असं नाव पडलेलं आहे. वरती टेंट वगैरे आणि पोचलेलो आहे आपण 2:50. सकाळी आपण सुरुवात केलेली आहे 9:50. 5 तास लागले आपल्याला इथपर्यंत यायला. 4 किलोमीटर राहिलेले फक्त. आता जाऊया हळूहळू. ॲक्च्युली या भागाचं नाव शिव घाट यासाठी आहे कारण की हे बघा खाली जो झरणा वाहतोय ना, जिथं आपण ज्या ब्रिजवर उभं होतो तिथला आवाज देखील इथं येतोय. आणि हा जो पहाड आहे याच्या मागं देखील एक झरणा आहे जो आपण खाली जाऊन पाहिला होता. म्हणजे जो दुसरा, आणि ह्या दोघं जाऊन मिळतात ते खाली रावी नदीमध्ये मिळत. अशा प्रकारे दोन्ही झरणांचा आवाज इथे येतो आणि त्याचा आवाज असा चक्कीसारखा असतो, म्हणून हे शिवघराट असं नाव आहे इथं. इथं आल्यावर 2 मिनटं बसून थोडा वेळ ध्यानधारणा नक्की केली पाहिजे आपण, कारण की शांत वातावरण आहे आणि दोन्ही झरण्यांचा आवाज एकदम क्लिअर आपल्याला ऐकू येतो. पुढं आल्यावर थोडासा दिलासा मिळतो आपल्याला, कारण की थोडा प्लेन रोड लागतो. आणि पुढचा पॉईंट जो राहतो तो सुंदरासी जवळपास 3 किलोमीटर आहे शिवघराटपासून. फक्त एवढंच का चालताना आहे ना, हे जे घोडे खच्चर जे चालतात ते थोडे सांभाळून चाला. हातामध्ये तुमच्या काठी नक्की असू द्या, कारण की जेणेकरून तुम्ही जर कडेला असाल तर अशी काठी दाखवून ते घोडे साईडला होतं. काय होतं कधी कधी घोडे डायरेक्ट अंगावर येतील आणि खाली पहा तुम्ही वातावरण कसं डायरेक्ट खाली खोलदरी. त्याच्यामुळं ट्रेक करताना संपूर्ण काळजी घ्या आणि आपला महादेवाचा ट्रेक हा परिपूर्ण यशस्वी करा. आणि वातावरण आता थोडं मस्त झालेलं आहे, ऊन पडलेले आहे. शिवघराटपर्यंत आलो तेव्हा पावसाचं वातावरण झालं होतं, परंतु आता मात्र ऊन पडलं. आता परत जॅकेट मला परत काढावं लागली, कारण की थंड वातावरण झालं होतं.
आता पुन्हा उष्ण होईल. असंच राहतं हिमालयातल्या या ट्रेकमधलं. कधी थंड, कधी उष्ण, कधी खूप जोरात पाऊस, तर कधी काहीच नाही. सुरू आहे आपला मणिमहेश ट्रेक. जवळपास 3410 मीटर हाईटवर आलेलो आहे आपण आता. किती 3412 झाला आता. आणि इथं प्लेन रस्ता जरी असला ना तरी दम लागतोय चालायला. का? कारण की हाईटवर आलो आहे आपण. ऑक्सिजन लेवल इथं बरीचशी कमी झालेली आहे. आणि अजून आपल्याला हा ट्रेक करत करत ते बघा ते जे निळं दिसतंय शेड, एवढा मोठा रूट अजून कव्हर करायचा आहे आपल्याला. आणि आपण खालून आलो आहे तिथून, त्याच्याही खालून आलो. पण बराच मोठा रूट आहे अजून आपला. तर आता वाजलेले 4:30 आणि गौरीकुंड राहिलेले 3 किलोमीटर. धानचूपासून 4 किलोमीटर अंतर आलो आणि हडसरपासून जवळपास 9 किलोमीटर आलो आपण. 4 किलोमीटर, कारण की एकदम स्टीप चढाई. आणि गौरीकुंड मी दाखवतो तुम्हाला आता कुठं जायचं आहे आपल्याला. हे बघा, हा जो टॉप दिसतोय याच्यावर एक छोटासा झेंडा दिसू राहिला, तिथं जायचं आहे. आणि ते अंतर आहे जवळपास आता इथून 3 किलोमीटर. 4:30 वाजले, काय माहीत आता किती वाजेपर्यंत जाऊ आपण. आणि आता इथं सुंदरासी नावाचा भाग आहे हा, तिथंच हे टेंट वगैरे लागलेले सगळं. इथून आपला जो स्पीड आहे फार कमी होऊन जातो, कारण की हाईट जी आहे ना आता ती 3550 मीटर हाईटवर आहे. ऑक्सिजन लेवल कमी झालेली इथं. जय भोले. थोडा वेळ आधी कसं वातावरण होतं आणि आता पहा कसं झालं. सुंदरासीपासून आता वरती चाललो आहे आपण. आणि महत्त्वाची एक सूचना म्हणजे सुंदरासीपर्यंतच पाण्याचा सोर्स उपलब्ध आहे. सुंदरासीच्या पुढं तुम्हाला गौरीकुंडपर्यंत पाण्याचा सोर्स नाही आहे. मग सुंदरासीमध्ये तुमच्या पाण्याच्या बॉटल्स फिल करून घ्या आणि मग आपली यात्रा कंटिन्यू करा. ऑक्सिजन लेवल फार कमी आहे, दम लागतोय इथं. चालू आहे. 5:30 वाजले आता. आणि 3612 एलिव्हेशन आहे. 3612 मीटरचं एलिव्हेशन आहे. खूप थकावणारा प्रवास होतोय आता तिथं जायचं आहे. आणि तिथून वरती अजून एक रूट आहे, तिकडं जायचं आहे गौरीकुंडपर्यंत. आणि ऑक्सिजन लेवल कमी असल्यामुळं फारच थकावट वाटू राहिली इथं आता. एक तर रस्ते पण एवढे नाही इथं. इकडून एक रोड आहे, इथून एक रोड आहे. आता मी ह्या दगडांना व्हाईट मार्किंग केली त्याच मार्गाने चाललेले आहे. आणि आपण तिथून आलो खालून. फायनली 6 वाजता इथं पोहोचलो आहे आपण. आता हे जे आहे ना, हे हनुमान गडी किंवा याला काहीतरी वेगळंच नाव आहे, मला सांगता नाही येणार. ॲक्च्युली इथून एक तर कोणी येतं नाही, फक्त 2-3 जण मागून. आणि हा आता इथून पुन्हा ही स्टीप चढाई, एकदम सरळ चढाई. या व्हाईट मार्करने आपण जायचं आहे सरळ. कठीण यात्रा आहे मणिमहेशची. जर तुम्ही पहिल्यांदा येत असाल तर 2 टप्प्यामध्ये करा. ॲक्च्युली मी एकाच टप्प्यात करण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यामुळे मला थोडं जड जाते. पण होईल आता, थोडंच राहिलेलं आहे. क्या बोलते हैं भैया इसको क्या बोलते हैं? भैरव घाटी. हा, ओके. हनुमानगडी नाही, भैरव घाटी ही. आणि ह्याच भैरव घाटीमध्ये हे पाहतोय आपण, लोकांनी पूजा वगैरे केलेली आहे. आणि या भैरव घाटीवरूनच आपण आता वर जातोय. बऱ्याच वर अंतरावर आहे आपण आता मित्रांनो. आणि ऑक्सिजन लेवल कमी होती आता माझ्या जोडीला मित्र मला भेटला. क्या नाम आहे तुम्हारा? अभिनंदन.
अभिनंदन 9th स्टैंडर्ड 9वीं में 9th स्टैंडर्ड में हो ना तुम? और आपका भी मनी महेश का पहला ट्रिप है ये? अच्छा, कैसा लग रहा है यहाँ पे आके? अच्छा लग रहा है। अच्छा लग रहा है, ठंडी ठंडी हवा। लेकिन सांस लेने में क्या दिक्कत हो रही है? क्यों क्यों हो रही है? हम ऊपर ऊपर जा रहे हैं तो ऑक्सीजन कम हो रही है यहाँ पे। हाँ, ऑक्सीजन जैसे जैसे ऊपर जा रहे हैं वैसे वैसे ऑक्सीजन कम हो रही है, लेकिन तो भी फ्रेश लग रहा है भोलेनाथ के दर पे। ओके, जाओ हड़बड़ अपन। अरे बाप रे, यहाँ खड़े हो जाओ, यहाँ जबरदस्त है यार। बहुत जबरदस्त। त्या रोडने आलो आपण। त्या रोडने असं असं येऊन इथं भैरव घाटी, आणि हे बघा कंप्लीट 9 किलोमीटर झालंच आहे आपला ट्रेक। आणि हे वातावरण पाहतो मी इथलं आहे कसं आहे, आणि तिथे येतो टेंट। आता तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला, आणि त्याच्या पण वरती अजून जायचं आहे गौरीकुंडला। ओके, तिथून असं 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 या रोडाने आलो आपण, ह्या भैरव घाटीवरून वर आलो। आणि हे पहा ना, हे तुम्ही दृश्य किती छान दिसतंय, जसं एकदम भगवंतानी इथं डिझाईन बनवलेली दोन्ही व्हॅलीच्या, म्हणजे दोन्ही याच्यामधून जाणार हा रोड। जबरदस्त यार, काय कलाकृती खरंच निसर्गाची, प्रकृतीची किमया अनुभवायची असेल तर खरोखर वरपर्यंत येऊन जेव्हा आपण असे ट्रेक करू तेव्हाच आपल्याला अनुभवायला मिळेल। एनर्जी डाऊन झाली तरी व्हिडिओ बनवतोय, तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा मित्रांनो। इथं वरती ना फक्त एकच टेंट दिसत होता, आणि त्याच टेंटकडे पाहत पाहत येत होतो। हा ब्लू टेंट, यही टेंट नीचे से देख देख के ऊपर आ रहे थे हम। तर हा टेंट आहे, आपका क्या नाम भाई? अजय राम यांचा टेंट आहे हा। आणि इथं फक्त एवढाच यांचा हा टेंट इथं उपलब्ध आहे। आणि इथं जर तुम्हाला यायला वेळ झाला तर इथं राहण्याची देखील व्यवस्था आहे। आणि हे किती रुपये घेत असतील माहिती आहे का राहण्याची? कितना लेते भाई आप? 100 रुपये पर बंदा। फक्त 100 रुपये घेता। मला ऐकून मी आश्चर्यचकित झालो, एवढ्या वरती राहण्याची व्यवस्था फक्त 100 रुपयात करतात ते, खरंच। आणि जेवणाचं सुद्धा ते व्यवस्था आपली करतात। तो बहुत बढ़िया भाई, और थैंक यू अजय भाई, आपसे मिलके अच्छा लगा। हर हर महादेव। तर जाऊया आता, अजून इथून 1.5 किलोमीटरचं अंतर आहे गौरीकुंडाचं, तर 1 तास तरी मला लागेल अजून, कारण की हळूहळू जातोय मी एकदम। आता किती वाजले? 6:30 वाजलेले, 7:30 पर्यंत पोहोचू आपण। 6:30 वाजलेले तरी ऊन पहा तुम्ही कसं आहे इथं, सूर्य अजून मावळलेले नाही आपले। तर जाऊया आपण आता वरती। वरती आल्यानंतर इथं देखील आपल्याला हे टेंट दिसून येतात, आणि माझी इच्छा झाली होती का आता इथं थांबून घेऊ मी, परंतु आता ते उतरत होते 2-3 जण, ते बोलले इथं कशाला थांबता, फक्त 500 मीटरवरच राहिलेले, इथं वरतीच आहे। अरे यार म्हटलं वरती आहे, पण मला थोडं श्वासाचा त्रास होतोय। तर ते बोलले काही नाही, हळूहळू जा म्हणे, अर्धा तास जरी लागला तुम्हाला 500 मीटरला तरी तुमची चांगली सोय होईल, आणि सकाळी तुमचं मनी महेशचं चांगलं दर्शन होईल। तर जाऊ द्या, आता किती 7 वाजलेले, हळूहळू जाऊ आपण। अर्धा किलोमीटरचंच अंतर आहे, आणि वातावरण पहा तुम्ही कसं झालेलं आहे, पूर्ण धुक्याचं वातावरण झालेलं आहे। आणि माझ्या मागं आता कोणीच नाही आहे, मीच एकटा आहे फक्त। बाकीचे सगळे जे कोणी येतील ते आता इथंच स्टे करतील, कारण की अंधारात हा ट्रेक करणं मग योग्य नाही राहणार। ही जी शेवटची चढाई आहे ना गौरीकुंडकडे जाणारी, ही एकदम स्टीप आणि खडी चढाई आहे, आणि पूर्ण दगडांमधून मार्ग काढत काढत आपल्याला जावं लागतं आहे। प्रॉपर मार्ग इथं नाही आहे, परंतु मार्ग काढत जावं लागतं आहे। आता
पाहू आपण किती वेळात पोहोचतोय. माझ्याबरोबरचे जे मित्र होते ते सगळे पुढे गेले निघून. त्यांना मी म्हटलं जा तुम्ही, मला हळूहळू येतो मी. आणि फारच उंचावर आहे. या उंचावरून जेव्हा आपण खाली पाहतो ना तेव्हा चक्कर देखील येते. हाय अल्टिट्यूड सिकनेस झाल्यासारखं वाटतंय मला. आपण पटकन गौरीकुंडला जाऊ आणि आराम करू आजचा. अजून बरंच अंतर आहे पण. अरे यार, फायनली पोहोचलोय मित्रांनो गौरीकुंड इथं. आणि आपले हे बबलू भाई हाय करो सबको. हां, यांचं टेंट आहे इथं आणि यांच्याच टेंटमध्ये मी आता आजचा मुक्काम करतोय. जेवण आणि राहण्याची व्यवस्था 300 रुपयामध्ये इथं तुमची होऊन जाते. नाही मुझे जे इसमें दीजिए. हां, तर गरम पाणी पितो आणि थोडी रेस्ट करतो, मॅगी खातो, थोडं बॉडीला हीट होईल. मग काहीतरी बॉडीला एनर्जी घेऊ आपण. आता खायची अजिबात इच्छा नाही माझी, पण काय इच्छा मारून खाल्लं तरच बॉडीला आपल्या हीट मिळेल. आणि खाऊ आता मॅगी आपण. आता ही शुभ सकाळ सर्व मित्रांनो. आजची तारीख आहे 8 ऑगस्ट आणि काल रात्री आपण पोहोचलो होतो गौरीकुंड हा भाग. ॲक्च्युली गौरीकुंड हा भाग इथला बेस कॅम्प आहे. म्हणजे हे जे तुम्ही सर्व टेंट जे पाहत आहे ना, इथंच सर्व मुक्काम होतात मणिमहेशला यात्रा करण्यासाठी. आता माझा टेंट आहे ना इकडे, तो टेंट आहे. आणि हा जो समोर पर्वत दिसतोय तुम्हाला, तो पर्वत तोच आहे मणिमहेशचा पर्वत. आणि हा गौरीकुंडचा भाग आणि वरती आहे तो शिवकुंड. आता हे जे दृश्य दाखवतोय मी ते सकाळचं 5:30चं दृश्य आहे. जसजसं आता सूर्योदय होईल तसतसं मणिमहेशचा रंग हा बदलत दिसेल आपल्याला. आपलं दर्शन होतं आहे मणिमहेशचं. हे बघा समोर जो दिसतोय तो मणिमहेश कैलास. आणि आता इथून आपल्याला अजून वर जायचं आहे. इथं गौरीकुंडमध्ये काल आलो होतो आपण. आणि वरती जे टेंट दिसतं आहे ते शिवकुंड. तर कालचा मुक्काम आपला इथं होता. असे टेंट राहतात इथं. आणि मी तुम्हाला दाखवतो जागा कशी आहे. हे बघा काही असे बेड राहतात. आता इथंच मी काल माझा बेड घेतला होता. 2 ब्लँकेट घेतले होते कारण की थंडी एवढी आहे ना इथं, जबरदस्त एकदम. तिथं खाली भरमोरमध्येच एवढी थंडी होती, तर इथं वर होतो आपण तर किती थंडी. आणि हे आपले बबलू भाईंच्याच इथं आपण थांबलो होतो. आणि रात्री ना ॲक्च्युली मला बराच त्रास व्हायला लागला होता. म्हणजे दम लागल्यासारखं आणि ऑक्सिजनची लेवल कमी झाली होती. पण त्यांनी मग गरम पाणी दिलं, नंतर मॅगी खाल्ली, थोडं बरं वाटलं. जेवण तर काही रात्री केलं नाही मी. आता पाहू, आता शिवकुंडचं दर्शन करू आणि मग दुपारचं जेवण वगैरे बघू आपण. तर जाऊया. ठीक आहे, थँक्यू बबलू भाई. ओके. तर इथून आता आपला शिवकुंडचा ट्रेक चालू होईल. मणिमहेशच्या यात्रेमध्ये जो मणिमहेशचा वर जो तलाव आहे त्याच्या खाली जे कुंड आहे तेच गौरीकुंड नावाचं एक छोटं पण पवित्र कुंड आहे. हे कुंड खास करून स्त्रियांसाठी पवित्र स्नानस्थळ म्हणून ओळखले जाते. याची पौराणिक कथा अशी आहे की कथेनुसार माता पार्वतीने भगवान शंकरांच्या दर्शनासाठी येथे तपश्चर्या केली होती आणि याच पवित्र कुंडात स्नान केले होते. म्हणून या कुंडाला गौरीकुंड असे म्हटले जाते. मणिमहेश यात्रेत जेव्हा सर्व यात्रेकरू या तलावात स्नान करतात तेव्हा स्त्रिया प्रथम गौरीकुंडात स्नान करतात. हे स्नान अत्यंत शुभ मानले जाते आणि जीवनातील सर्व पापांचे क्षालन होऊन मन शुद्ध होते अशी श्रद्धा आहे. धार्मिक श्रद्धा अशी आहे की म्हणतात या कुंडात स्नान केल्याने सौभाग्य, आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते. विशेषतः विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी येथे प्रार्थना करतात. निसर्ग सांगायचं झालं तर गौरीकुंड मणिमहेश तलावापासून थोड्या अंतरावर असून आजूबाजूला हिमालयाची सुंदर पार्श्वभूमी दिसते. हिमनदीचे स्वच्छ थंड पाणी आणि शांत वातावरण हे स्नान आणि ध्यानासाठी उत्तम मानले जाते. इथं बोर्ड लिहिलेलं आहे की सर्व महादेवाच्या भक्तांना सांगण्यात येतं का कमलकुंडची जी यात्रा होती इथून ती आता थांबवण्यात आलेली आहे.
ॲक्च्युली मला माहीत नव्हतं का इथून कमलकुंडला आपण एक ट्रेक जातो. हा जो रोड आहे ना, हा कमलकुंड म्हणून वरती एक कुंड असेल, त्याचा ट्रेक असेल हा. आणि इकडून ना आता आपण ह्या लोखंडी जो पूल आहे त्यांनी जाऊ आपण मणिमहेशला. मणिमहेश म्हणजे हे मणिमहेश कुंड इथं वरती आहे आणि मणिमहेश कैलास जो पर्वत आहे हा समोरचा आहे. तर कालपासून आता आज थोडं बरं वाटतंय, त्याच्यामुळं हा ट्रेक करतोय. काल जेव्हा मी इथं आलो मला समजलं का अजून वरती जायचं आहे, त्या लाईटी दाखवल्या त्यांनी माझी तब्येत व्यवस्थित नाही वाटत आहे. पण आज सकाळी फ्रेशनेस थोडं फील होतं आहे. बॉडी ह्या वातावरणाशी थोडी संलग्न झालेली, त्याच्यामुळं आपण आता चाललो आहे वरती मणिमहेशला. एकदम वर पोहोचल्यावरच एकदम मणिदर्शनचं दर्शन झालं आहे आपल्याला. हे बघा सूर्य भगवान एकदम ह्या डोंगराच्या पीकवर आपल्याला दिसत असेल. ओम ह्राम ह्रीम ह्रूम ह्रैम ह्रौम ह्रः मित्र रवी सूर्य भानु खगभूषण हिरण्यगर्भ मरीची आदित्य सवितृ अर्क भास्करेभ्यो नमो नमः. हर हर महादेव. जय मणिमहेश. मणिमहेश कुंडाजवळ पोहोचलो आणि बरोबर दर्शन झालं आहे आपल्याला मणिमहेशचं. एकदम छान असं दर्शन होतं आहे, पण छान वाटतं आहे. आणि पहिल्यांदा आपल्या सूर्यदेवतेचं दर्शन होतं इथं आपल्या मणिमहेश कुंडाजवळ. दॅट्स इट. यात्रेचा आपला शेवटचा टप्पा हा, जिथून आपण मणिमहेशच्या झीलचं दर्शन करायला चालतो. चलो मणिमहेश पवित्रता प्रकृती और परमात्मा की एक झलक. हे बघा इथूनच आपण जाऊ आता मणिमहेश कुंड. इथं फार मोठा प्रवास राहिला आणि आध्यात्मिक प्रवास राहिला हा इथपर्यंत. काल सकाळी आपण 10 वाजता सुरुवात केली होती हडसरवरून, आणि हडसरवरून मी एकाच दिवसात इथपर्यंत येईल गौरीकुंडपर्यंत असं वाटलं नव्हतं, परंतु आलो. त्रास झाला थोडा पण आलो. आणि आज सकाळी देखील इथपर्यंत येण्याची इच्छा होत नव्हती, परंतु सकाळी गौरीकुंडचं जेव्हा दर्शन केलं मी तेव्हा एक आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव आला आणि इथपर्यंत आलो आपल्या मणिमहेश झीलजवळ. हे बघा भोलेनाथच्या एवढ्या वरती देखील आपल्याला हे बघा काल भैरवांचं दर्शन झालं. अरे यार घाबरले. संपूर्ण मणिमहेश झीलचा आपण आता एक चक्कर मारतोय. असा पूर्ण एक गोल राऊंड आहे आणि समोरच होते ते मणिमहेश कैलासचं दर्शन. ह्या झीलच्याच आजूबाजूनी बरीच सारी दुकानं तुम्हाला दिसून येतील. जे पाणी आपण घेऊन जातो त्याचे कॅन्स वगैरे तुम्हाला इथूनच मिळतील. मणिमहेश यात्रेची आपली सुरुवात होती ती भरमोरवरून भरमाणी मातेचं दर्शन करून भरमोरवरून यावं लागतं आपल्याला हडसरला. आणि हडसरपासून सुरू होतो आपला मणिमहेश तलाव या वाचा 13 किलोमीटरचा ट्रेक. मार्गात सुंदर झरे, हिरव्यागार दऱ्या आणि भोलेनाथाचा जयघोष करत आपण येतो प्रथम गौरीकुंडाजवळ. आणि गौरीकुंडापासून शेवटचा टप्पा येतो आपला पवित्र मणिमहेश तलाव. असे संपूर्ण टप्पे पार करून आपण शेवटी दर्शन घेतो मणिमहेश कुंडाजवळच स्थापन असलेल्या या महादेव मंदिराचे. आणि ह्याच तलावाच्या समोर आपल्याला जो पर्वत दिसतो
तोच मणिमहेश कैलास पर्वत जे भगवान शिवाचे निवासस्थान मानले जाते. तलावात स्नान करून भोलेनाथाचे दर्शन घेतल्यावरच यात्रेचा खरा आनंद आणि समाधान लाभतो. थोडा त्रास झाला, परंतु भोलेनाथची यात्रा ही काही अशी सहजासहजी पूर्ण होईल आणि आपण पटकन तिथपर्यंत पोचू असं नाही. ऑक्सिजन लेवल कमी असते, हाईटवर आहे. त्याच्यामुळं जर तुम्ही मणिमहेशची यात्रा करत असाल तर पूर्ण प्रिपेअर होऊन इकडे या. जवळपास 2-2.5 महिने आधीच तुमची प्रॅक्टिस सुरू करा. प्राणायामाला महत्त्व याला. प्राणायाम जर तुम्ही कंटिन्यू करत असाल तर तुम्हाला ऑक्सिजन लेवल कमी जरी असली तरी काही जास्त त्रास होणार नाही. योगासने करा, प्राणायाम करा, व्यायाम करा, छोटे छोटे ट्रिक आपल्या स्थानिक भागात जे चालू असतील ते करा आणि मग इकडे या. असं नाही का मणिमहेशची यात्रा आहे मग काही तयारी नाही डायरेक्ट आलो असं न करता मग तुम्ही या. मी तर तयारी करूनसुद्धा मला त्रास झाला. तर अशा रीतीने आपली ही संपूर्ण मणिमहेशची ही यात्रा पार पडली. तर मणिमहेश तलावाचं दर्शन करून आपला आता मणिमहेश ते हडसरपर्यंतचा परतीचा प्रवास देखील कसा राहिला ते देखील आता मी थोडक्यात दाखवून देतो. मणिमहेश तलावाचं दर्शन करून आपण आलो गौरीकुंडला आणि गौरीकुंडपासून आपण सुरुवात केली बरोबर 9 वाजता परतीच्या प्रवासाला. मणिमहेशचा ट्रेक करत असताना आहे ना धांचोपर्यंत आणि धांचोपासून सुंदरासीपर्यंत थोडे थोडे झाडे लागतील. धांचोपर्यंत चांगली झाडं लागतील, परंतु सुंदरासीपासून जसं आपण वर जातो ना तर झाडांचं काहीच अस्तित्व इथं दिसत नाही आपल्याला. परंतु ह्या डोंगर रांगांमध्ये ह्या ज्या वनस्पती आहे ना ह्या एकदम औषधी आणि एकदम जडीबुटी ह्या सर्व काही. आता हा जो व्यक्ती आहे ना हे बघा, हा ॲक्च्युली तेच शोधतोय. आपल्याला काय वनस्पतीशास्त्रातलं एवढं ज्ञान नाही आहे, त्याच्यामुळं आपण चाललो आहे खाली. आपल्याला आपली एक बॅग घेऊन चालणं मुश्किल होतं आणि हे पहा इथले स्थानिक हे मोठे मोठे पोल घेऊन वरपर्यंत जात आहे. खरंच विशेष वाटतं यार या गोष्टीचं. खरंच हे बाहुबली. आता वाजले किती 10:30 आणि आपण पोहोचलो आहे आता सुंदरासी, जी काल लंगर सेवा होती तिथं. म्हणजे जवळपास आपण 1.5 तासात इथं पोहोचलो 4 किलोमीटर अंतरावर. 11:30 म्हणजे 2.5 तासात आपण पोहोचलो गौरीकुंडपासून शिवघराट इथे. जाताना आपण इथं जवळपास 2-2.5 वाजता होतो आणि ते खाली जे दिसते ते धांचो तिकडे गेल्यावर थोडं ऑक्सिजन लेवल वाढेल. अजूनही इथं ऑक्सिजन लेवल कमीच वाटते. जाऊया. मी निघालेलो आहे ना तेव्हापासून हा आपला आम्ही माझ्याबरोबरच आहे. कंटिन्यू येतो. मी थांबलो का तो थांबतो, मी चाललो का तो चालतो. आणि फार म्हणजे कुत्रे त्यांना खूप माया असते, म्हणजे खूप छान. आणि आता शेवट जायचं 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 बोल. माईक येतो, माईक आहे. अरे माईक येतो. चाल चाल. अजूनही एनर्जी डाऊन वाटते. तर पाण्याची बॉटल घेतली, कारण की ती पाण्याची बॉटल त्याच्यात आपण गंगाजल घेतलं वरतून, पावडर मिळवतो आणि आपल्या टॉमीला बिस्किट देतो. पुढे गेला टॉमी. चाल. तर चल चल. थांबतो का? थांब मग.
चल 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 चल. कालपासून हडसरवरून ट्रेक चालू केलेला आहे आपण, आणि मी एकटाच मराठीमधून ह्या पूर्ण मणिमहेशच्या व्हॅलीत बडबड बडबड करत चाललो आहे. परंतु पहिल्यांदा आपल्याला आपले महाराष्ट्रातले भाऊ मला भेटले, रत्नागिरीमधले आपले भाऊ भेटले आणि हे भाऊ भेटले. फार छान वाटलं का आपले मराठी माणूस इथपर्यंत हिमाचलमधला मणिमहेशच्या कैलासचा ट्रेक करताना पाहून खरोखर आनंद वाटला. कसं वाटतं भाऊ ट्रेक करून? खूप छान आहे ॲक्च्युली. थोडीशी केदारनाथ बाकीची इतर ट्रेकपेक्षा ही ट्रेक थोडी हार्ड आहे. आणि काय नाही, आपल्याला जर उत्सुकता असेल आणि महादेवला भेटण्याची जर आपली इच्छा असेल तर आपण नक्कीच ही ट्रेक आरामशीर पार करू. याचा अंतर जे कमी असून सुद्धा याचा जास्त वेळ लागतो आपल्याला, कारण काही जी खाली पूर्ण बघता नाही सगळी उंच चढाई आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे जास्त वेळ लागतोय. भाऊ काय म्हणता तुम्ही, सांगा तुमचं काय मत आहे? कसं आहे मित्रांनो, आता जर महादेवाचा बुलावा आला असेल ना तर त्या अडवू शकत नाही आपल्याला, जाणं तर जायचंच आहे. त्याच्यामुळं केदारनाथपेक्षा तरी ही खूप जरा कठीण आहे. फक्त चालण्यासाठी आहे ना थोडं पाणी बॉटल वगैरे सोबत ठेवूनच चला, कारण पाण्याशिवाय काय नाही यात्रा ही. चला चला, आप सबकी यात्रा मंगलमय हो. महादेव आप सबकी मनोकामना पूरी करे. हर हर महादेव. बोल मणिमहेश भगवान की जय. चल चल, गेले आपले मराठी माणसं. चल तर धांचोला आपण काल बरोबर अशा वेळेस जेवण करून निघालो होतो, आणि आत्ता पण आपण धांचोवरून पुढे निघालेलो आहे. आणि जवळपास आता काय 3-4 किलोमीटर अंतर राहिले फक्त हडसरचं. तू हडसरपर्यंत येतो का माझ्याबरोबर? टॉमी टॉमी, तू हडसरपर्यंत येतो माझ्याबरोबर? हां काय रे? चल चल चल. ॲक्च्युली आता लंगरमध्ये मी जेवण करत होतो ना, तिथं भात आणि राजमा घेतला. टॉमीला पण त्याच्यातून थोडा दिला. आणि पाणी प्यायचं आहे तुला? पाणी प्यायचं आहे? हां चल चल, पुढं जाऊन पिऊ आपण. चल पाणी पाय, पे पाणी पे, पाणी पे. पाणी पे. तर बरोबर आता 1:30 वाजलेले आहे आणि हडसर बरोबर 5 किलोमीटर अंतरावर राहिलेले. पाहूया आपण किती वेळात पोहोचतो आता हडसरपर्यंत. फायनली ते गेट जिथून आपण सुरुवात केली होती यात्रेची, आणि खालचं हे हडसर गाव. तर 3:30 वाजले आता, आणि हडसर गावापर्यंत आपला ट्रेक हा आता कंप्लीट होतो आहे मणिमहेशचा. फार आनंद वाटतो आहे का मणिमहेशचा ट्रेक आपण काल सकाळी 10ला चालू केला आणि आज दुपारी 3:30ला आपण समाप्त केला. बऱ्याच साऱ्या अडचणी आल्या ह्या ट्रेकमध्ये. सर्व काही व्हिडिओमध्ये सर्व काही दाखवता येत नाही. व्हिडिओत मी फक्त तुम्हाला मेन पॉईंट्स, इथलं निसर्ग, काय काय काळजी घ्यायची, कसा कसा रस्ता आहे तेच दाखवलं. पण ॲक्च्युली जेव्हा तुम्ही स्वतः इथं येऊन ट्रेक कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल का मणिमहेश ट्रेक काय आहे नेमका. कारण की जो स्वतः ट्रेक कराल, जो स्वतः अनुभवल, ऑक्सिजनची लेवल ज्याला स्वतःला कमी भासल, तेव्हाच त्याला कळेल का खरंच मणिमहेशचा ट्रेक काय आहे. तर चला, हडसर येईल मी तिथं व्हिडिओचा एंड करतो आता. तर बरोबर 3:40 आपली मणिमहेशची यात्रा जिथून सुरुवात झाली होती तिथं आलेली, पोहोचलेली. फार मोठा प्रवास राहिला. काल 10 वाजता आपण इथून सुरुवात केली होती. तब्बल 30 तासानंतर आपण रोडावर आलेलो आहे, आणि जवळपास सुंदरासी 9 मणिमहेश झील 13 किलोमीटर. माझ्या घरात किती किलोमीटर झालं? बरोबर आहे 12.66, कारण की मी लेट लावलं होतं घडं त्याच्यामुळे.
आणि अशा रीतीने आपली मणिमहेशची ही यात्रा पूर्ण झाली. तोसकागोड, दोनाली, धनचो, शिवगराड, सुंदरासी, गौरीकुंड, मणिमहेश झील हे संपूर्ण एका दिवसात कवर करेल असं काही वाटलं नव्हतं, परंतु महादेवाची इच्छा आणि आपण हे एका दिवसात कवर केलं आणि फार छान अनुभव राहिला. ऑक्सिजनचा कमतरतेचा त्रास हा मला वर जाणवला, परंतु एवढं वर जर आपल्याला महादेवाचं दर्शन करायचं असेल तर थोडा त्रास सहन करावाच लागतो. तर व्हिडिओ संपूर्ण पाहून आवडल्यास, या आध्यात्मिक यात्रा आवडल्यास नक्कीच लाईक करा. या व्हिडिओतून काही माहिती मिळाली असं वाटल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. फायनली मणिमहेशचं संपूर्ण दर्शन आपलं झालं आहे मित्रांनो. गौरीकुंडपासून मणिमहेश कुंड, मणिमहेश मंदिर आणि मणिमहेश कैलास संपूर्ण दर्शन आपण या व्हिडिओमध्ये केलं. व्हिडिओची सुरुवात आपण केली होती पठाणकोटपासून आणि कशा रीतीने तुम्ही इथे येऊ शकता, कशा रीतीने तुम्ही हा ट्रेक करू शकतात याची डिटेलमधली माहिती जेवढी काही मला देता येईल तेवढी मी देण्याचा प्रयत्न केला. तरी काही व्हिडिओत राहिला असेल तर ती चूकभूल मानून मला क्षमा करावं आणि काही व्हिडिओ पाहून कोणाला काही शंका उपस्थित होत असेल तर कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ मराठीतून बनवण्याचा उद्देश एकच का आपला महाराष्ट्रात जास्तीत जास्त हा व्हिडिओ पसरावा, आपल्या मराठी बांधवांपर्यंत ज्यांना या मणिमहेश यात्रेविषयी माहीत नाही त्यांना डिटेल माहिती व्हावं का कशा रीतीने ही यात्रा केली जाते, तोच उद्देश. आणि माझ्या या मणिमहेश यात्रेतून आपलं जर मणिमहेश दर्शन जर सफल झालं असेल तर मी माझी यात्रा सफल झाली असंच मानल. जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तुम्हाला वाटलं का या व्हिडिओमधून काहीतरी माहिती मिळाली आहे तरच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. हर हर महादेव.